आणि मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. सलामीचे दोन धुरंदार समोर देखील जर पाहिलं अप्रतिम खेळाला सुरुवात. मॅचला जशी सुरुवात झाली आहे तसा आवाजामध्ये देखील आपण बदल करणार आहोत. समालोचन कक्षामध्ये आमचे पुन्हा एकदा सौरभ सरांना आपण इकडे ऐकणार आहोत. सौरभ राजपूत सरांकडे मी जाऊन पोहोचतोय. जसा दुसरा चेंडू टाकला जाईल तसं मात्र पुढे एकदा सौरभ सर जॉईन होतील. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आमदार प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस अतिशय दिमाकात मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत रंगलेली लढत, मागच्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजीच्या बळावरती जिंकली गेलेली लढत आणि या मॅचमध्ये देखील मात्र प्रचंड चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे अमर भैया रिसवडकर 11 आणि त्यांच्या विरोधात DG पॅन्थर्स. या दोन्ही संघांच्या दरम्यान हा सामना. फुलाल्यांचा बॉल ऑन दी अप, फटका मात्र इकडे खेळलाय आणि बॉल सरळ निघून चाललाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार. फलंदाज रणजित फराटे यांच्या बॅटमधून येतोय चौकार 4. बादशाहभाई शेख यांच्या माध्यमातून प्राध्यापक मारुती शेंडगे यांना 500 रुपयांचा पुरस्कार आहे. मी विनंती करतो मारुती भाऊ, आपण यायचंय, आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. धावफलक चौकार 4. यावेळेस कदम ताल करत समोर आले होते. दरम्यान जर बघितलं तर अवांतरच्या स्वरूपात इकडे आपल्याला धाव वाढताना पाहायला मिळतीये. रणजित फराटे, मांडवगण फराट्यापासून सुरू झालेला क्रिकेटचा प्रवास, गाववाईचं क्रिकेट गाजवलं, तालुक्याचं क्रिकेट गाजवलं, व्यावसायिक गटातही मोठ्या प्रमाणावरती चर्चा या खेळाडूच्या नावाची होते. पृथ्वीराज चषकाची 2 वेळेस मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारा हा सुपरस्टार आहे. धावफलक 5. हो, यावेळेस फटका हवेत. क्षेत्ररक्षक मात्र डीप फाईन लेगच्या दिशेने धावतात आहे आणि बॉल सरळ मात्र सीमारेषा गाठतोय. ही खास बात आहे या खेळाडूची. पडून षटकार चौकार मारणं ही रणजित फराटे यांची खास बात आहे आणि हा देखील फटका मात्र आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता. बॅटवरती घेतला आणि तदनंतर काय खाली पडले, बट संघाचा धावफलक इकडे उंचावताना आपल्या बॅटमधून पाहायला मिळतात आहे. धावफलक या चौकाराच्या मदतीने 9च्या स्कोरवरती जात असताना जबरदस्त फलंदाजीचा धुरंदर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चौकारांच्या माध्यमातून धावफलकाला उसळी द्यायचं काम करतोय. रणजित मला आयकॉन म्हणून इकडे का घेतलंय याचं उत्तर पहिल्या 2 बॉलवरतीच देण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून झालेलं आहे. फुलाल्यांचा बॉल डीप पॉइंट, सीमारेषा दाखवली आहे गोलंदाजाला. काय फलंदाजी आहे, वा भाई वा. बॅटमधून निघालाय सूर आणि धाव फलकावरती रणजित जोडतात आहे 4 धावेंचा धूर. आमदार प्रीमियर लीग मध्ये आलोय तर नक्कीच परफॉर्मन्स देऊनच जाणार हे मात्र इकडे सांगत असताना आयकॉन रणजित फराटे. धावफलक 13 आणि ओव्हर दी कव्हर्स. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रणजित फराटे, यू ब्युटी. अजून एक मोठा प्रहार. षटक मात्र इकडे पूर्ण होणार आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 1 ओव्हर 17. चेअरमन साहेब यांच्या माध्यमातून अमोल यांना पहिल्या मॅच मध्ये 500 रुपयांचा पुरस्कार होता, तो मात्र त्यांना इकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. लगातारचे 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 रन. रन संख्या 17. गोलंदाजी मार्कवरती धनंजय भिंताडे आता आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात आहे. याही खेळाडूच्या नावाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून
पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये होती आहे. यावर्षी श्रीनगर के वीर या संघाकडनं ISPL ची स्पर्धा देखील मात्र खेळलेली आहे आणि व्यावसायिक क्रिकेट देखील मात्र आपल्याला दरवेळेस व्यंकटेश वॉरियर्स या संघाकडनं मात्र मैदानात खेळताना पाहायला मिळतात. धनंजय भिंताडे विरोधात रणजित फराटे अशी आता ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. भिरकावण्याचा प्रयत्न बॉडी लाईनच्या दिशेने यावेळेस बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रणजित निघाले स्ट्रायकर चढला. नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूला इकडे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. रणजित फराटे तिकडे मात्र कमिट झाले होते, निघून गेले ते आणि नक्कीच स्ट्रायकर एंडला थ्रो झाला आणि इकडे फलंदाजाला परतावं लागेल. धावबादच्या रूपात इकडे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतीये. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूयात. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, हलकसं बॅलन्स तिकडे मात्र गमावलं. पॉइंटच्या खेळाडूने बॉलला अडवलं आणि जसा आला तसा मात्र थ्रो स्ट्रायकर एंडला करून दिला. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिलं यश DG पॅन्थर्स दादासाहेब गालपाडे यांच्या टीमला मिळत आहे. 18च्या स्कोरवरती पहिला धक्का, फलंदाज मात. धाव फलक 18 रन सध्याच्या घडीची स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही जर बघितलं तर बराच खेळ या डावात यायचा बाकी आहे. बॅटिंगसाठी आता मंगेश निकम याही फलंदाजाची चर्चा माळशिरसमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. तो चालला बॅटिंगला. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी घेत बॉल मात्र इकडे यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. वन बाउन्सची वॉर्निंग इकडे स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आणि एका धावेच्या माफ करा डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता ज्यारीत्या हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धनंजय भिंताडे प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये जसं की आपण उल्लेख केला ॲज अ आयकॉन म्हणून, आयडॉल म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी असणारा एक सुपरस्टार खेळाडू, तर समोर माळशिरस तालुक्याचा एक हार्ड हिटिंग फलंदाज मंगेश निकम. या दोघांच्या मध्ये हा रंगतदार कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता क्रिकेटचा खेळ काळानुरूप क्रिकेटचं स्वरूप बदलतंय, दर्जा वाढतोय आणि तेच दर्जेदार क्रिकेट आज वेळापूरमध्ये उडवला. यावेळेस बॅडमिंटन हिट, पॉवर प्ले सुरू आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रात फिल्डर धावतात आहे आणि जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पार. मंगेशच्या बॅटमधनं इकडे येतोय चौकार. धनंजय भिंताडे यांच्या विरोधात केलं गेलेलं आक्रमण आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 22च्या स्कोरवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हा चांगला फटका मंगेशच्या बॅटमधून. सातत्याने जर बघितलं तर क्रिकेटिंग शॉट्स म्हणजे क्रिकेट बुकचे फटके मंगेशच्या बॅटमधनं चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. क्लासिकल फलंदाज आहे आणि धावफलक या चौकाराच्या मदतीने 22च्या स्कोरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळते आहे. 4 बॉल झाले, 4 22 17 पहिल्या बॉलला सिंगल आहे ना, पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला रनआउट. स्कोरर मोईन भाई पूर्णपणे जबरदस्तरित्या आपली जिम्मेदारी इकडे पार पाडतात आहे. ते म्हणतात आहे आज कुठली चूक होणार नाही, आज शेवटचा दिवस आहे. तर अतिशय जबरदस्त अपडेट. ओहो, याही वेळेस बैठक लगावण्याचा प्रयत्न. एक बॉल फलंदाजाच्या दिशेने जातोय तर एक बॉल गोलंदाजाच्या दिशेने जातोय. एक तुम्हारी तर एक हमारी, अशा प्रकारचं षटक मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. धनंजय भिंताडे यांच्या माध्यमातून 5 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये धावबादच्या रूपातही एक विकेट आलेली आहे. DG पॅन्थर्स फार प्रभावित करणारं क्रिकेट या संघाने मात्र खेळलं आहे. तर अमर भैया रिसवडकर 11 याही टीमवरती मोठ्या प्रमाणावर सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण की ही देखील टीम चांगलं क्रिकेट खेळलेली आहे या स्पर्धेमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. यावेळेस मात्र फटका हवेत आहे आणि इकडे कॅच ड्रॉप. फ्लाइंग स्लिपला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते. बॉल मात्र बराच वेळ हवेत आणि झेल इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळाला आहे. षटक इकडे पूर्ण होईल. धनंजय भिंताडे जबरदस्त गोलंदाजी, केवळ आणि केवळ 6 धावा या षटकात खर्च केल्या आहेत. धावबादची एक विकेट नक्कीच आली आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक मात्र 23 रन 1 गडी बाद. 2 ओव्हर 23 रन 1 गडी बाद. टीम अमर भैया रिसवडकर 11. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात. टेनिस क्रिकेट .in 22 लाख
चा पल्ला मात्र ही वाहिनी काल रात्री आपल्याला गाठताना पाहायला मिळाली आहे. भारतातील पहिली वहिली अशी वाहिनी जिने मात्र टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या खेळाडूंना एक वेगळं ग्लॅमर दिलं, एक वेगळी ओळख दिली. आणि फक्त खेळाडू नाही, मग पंच असतील, समालोचक असतील, सर्वांना एक वेगळी ओळख द्यायचं काम केलेलं आहे. आणि नक्कीच जर यूट्यूब वाहिन्या नसत्या तर मग मंदार कुठे आणि सौरभ राजपूत कुठे. नक्कीच एक वेगळं क्षेत्र आणि आपण असंही म्हणू शकतो एक वेगळा रोजगार निर्माण मात्र सर्वच यूट्यूब वाहिन्यांच्या माध्यमातून जो की होतोय. आणि एक जबरदस्त क्षेत्र मात्र उदयास आलंय. आणि याची सुरुवात केली होती तर tenniscricket.in ने केली होती. आणि तीच वाहिनी 22 लाख सबस्क्रायबर्सचा पल्ला देखील पार करताना आपल्याला काल रात्री पाहायला मिळाली. पुढील वाटचालीसाठी देखील मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना. पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झालेला आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात बॉल मात्र सरळ बॉल टू कीपर. ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली आहे. मान्यवरांची देखील मात्र आज तुडुंब गर्दी इकडे आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. सर्वच माळशिरस तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आज मात्र स्पर्धेवरती नजर लावून आहे. इकडचे क्रीडा रसिक मात्र नजर लावून आहे. ज्यांनी मात्र 6 दिवस स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून बघितली आहे तेही मात्र आज मैदान गाठतात आहे. कारण की प्रत्येकाचा आज एकच नो बॉल प्रत्येकाचा आज एकच ध्येय आहे की आम्हाला कुठला खेळाडू कुठला संघ चॅम्पियन बनतोय आमदार प्रीमियर लीगमध्ये हे मात्र पाहायचं आहे. क्रिकेटचा खेळ नेहमी आनंदच देतो. मग 5 दिवसाचं क्रिकेट असू द्या, 50 ओव्हरचं क्रिकेट असू द्या, 20 ओव्हरचं क्रिकेट असू द्या, की आपलं टेनिस बॉलमध्ये 8 ओव्हर 6 ओव्हरचं क्रिकेट असू द्या, आनंद देणारा खेळ. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका ऑन साईडला भिरकावलाय. फिल्डर मात्र आहेत, बॉलवरती जातील. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक मात्र या 2 धावांच्या मदतीने 26च्या स्कोरवरती. मतीन शेख याही गोलंदाजाची मात्र मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. ज्यारी त्या वेळोवेळी मात्र या खेळाडूने डीजी पॅन्थर्ससाठी चांगले स्पेल हाताळलेत. टॅप करत खेळण्याचा प्रयत्न. कवचला तिकडे मात्र खेळाडू आहे जोपर्यंत बॉलला थ्रो कर दिलो. हो डायरेक्ट हिट आणि पंचांनी मात्र रेफरल केलंय, मदत घेतली आहे तिसऱ्या पंचांची. बट ज्या रीत्या मंगेश निकम यांचे रिॲक्शन इकडे आलेले आहेत. आउट. फलंदाज इकडे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. सरळ मात्र डायरेक्ट हिट तिकडे केला होता आणि अजून एक खेळाडू धावबादच्या रूपात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीची देखील एक विकेट धावबादच्याच रूपात आली होती आणि आता ही दुसरी विकेट देखील मात्र धावबादच्याच रूपात येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं कम्युनिकेशन मध्ये गडबडी आणि मंगेश निकम देखील इकडे आपल्याला परतताना पाहायला मिळतात आहे. अडचणी थोड्याशा वाढलेल्या आहे. 26च्या स्कोरवर हा दुसरा धक्का लागतोय. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज योगेश यांना मात्र आता दाखल करण्यात आलेला आहे. मतीन शेख गोलंदाजी मार्कवर. चला सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्ये खेळवा सूचना राहील. रिव्हर्स रणजित फराटे स्पेशल बॉल सरळ निघून जाणार आहे सीमारेषा पार. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि रणजितच्या पाठमध्ये पाहायला मिळालाय फटका अगदी खणखणीत. रन संख्या या चौकाराच्या मदतीने 30च्या स्कोरवरती. हा पॅटर्न आहे रणजित फराटे यांच्या फलंदाजीचा. हा पॅटर्न आहे. आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम करणारच. रन संख्या चौकाराच्या मदतीने 30च्या स्कोरवरती जातीये. चांगली बॅटिंग रणजितच्या फलंदाजीचा करंट सध्याच्या घडला मात्र गोलंदाजांच्या विरोधात. रन संख्या 30 रन. डावाचं हे 3ऱ्या क्रमांकाचं षटक सध्याच्या घडल्या प्रगतीपथावरती. यावेळेस सही बॉल ऑफस्टिकला शफल होत ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. रणजित मात्र वेगात निघलेले आहेत. तत्पूर्वी जर बघितलं तर धाव स्वरूपी एक धाव देखील मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल.
एका धावेच्या मदतीने रन संख्या देखील मात्र पुढे जात असताना 31 धावा सध्याच्या घडीला सिंगलच्या मदतीने धावफलकावरती रोटेट होतात आहे. मतीन शेख मागच्या बॉलवर जरी रिव्हर्सचा चौकार आला असला तरी देखील मात्र या बॉलवरती त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी, चांगला कमबॅक. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, रणजितला मात्र भाग पाडलं काहीतरी वेगळं करण्यासाठी. रन संख्या 31 रन. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहे त्या षटकातील. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने बट फक्त आणि फक्त मनगटाच्या साह्याने ग्लान्स करून दिलाय. वा योगेश वा, तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण, बट बॉल निघून जाणार आहे सीमारेषा पार. चौकार इकडे येतोय, पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, हलक्या हातांनी फक्त आणि फक्त दिशा दिली आणि बॉल अगदीच अगदीच मैदानाला घासत पुसत आणि चाटत चौकारासाठी निघून गेलाय. योगेशांच्या बॅटमधनं हा चौकार. शेवटचा बॉल यायचा बाकी. आता षटक महागलंय. सुरुवातीला आपण बघितलं होतं धावा तितक्या काही खाशा प्रमाणात खर्च केला नाही, बट तदनंतर हे जे 2 चौकार आलेत हे थोडंसं षटकाला महागडं करून गेलेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 35 वर 2 स्कोर. यावेळेस रडारच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अमर भैया रिसवडकर 11 आणि डीजी पॅन्थर्स वेळापूर या दोन्ही टीमच्या दरम्यान सुरू असलेली ही लढत. व्हाईटच्या रूपात इकडे धावफलक मात्र पुढे जात असताना योगेश यांनी मात्र चांगला स्टाईलमध्ये खातं उघडलं, कारण की पहिल्या बॉलवरती जेव्हा तुमच्या मोठा फटका येतो ना, आत्मविश्वास हा खासा वाढतो फलंदाजाचा. इथे देखील अवांतरच्या स्वरूपात धाव वाढणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर इकडे मात्र चेंडू हाताळला गेलाय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय अवांतरचा, कारण की 5 बॉलमध्ये ज्या रीत्या 12 धावा आलेल्या आहेत त्यांचा प्रयत्न आहे रडारपासून दूर ठेवावं, आणि त्याच प्रयत्नात इकडे अवांतरच्या धावा ज्या आहेत त्या मात्र आपल्याला खर्च होताना पाहायला मिळतात आहे. 37 वरती 2 स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. शेवटच्या बॉलला पुल करून दिलाय. फिल्डर मात्र तिकडे केवळ आणि केवळ दर्शक बनून राहणार आहेत. अजून एक चौकार इकडे येतोय योगेश यांच्या बॅटमधून, आणि याच बरोबरीने षटक जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता आणि तदनंतर जबरदस्त प्रहार. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा लागलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 41 2 गडी बाद. 3 ओव्हर 41 2 गडी बाद. अमर भैया रिसवडकर 11. तीन षटकांमध्ये तब्बल आपण बघतोय 41 लागलेले आहेत. 2 गडी बाद. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय जे काही ड्रोन व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले, जे की ड्रोनचे जबरदस्त व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळाले, त्यासाठी साकिब मुलानी यांचं देखील मात्र कौतुक झालं पाहिजे. एक जबरदस्त फोटोग्राफर आहेत या विभागातील आणि त्यांची देखील पाठ पुरेपूर थपथपली गेली पाहिजे. शाबाशीची थाप तेही मात्र डिझर्व करतात, कारण की जी कला त्यांनी मात्र इकडे दाखवली ती लाजवाब आहे. उगाच कॅमेरा घेऊन कोणीही जर फोटो काढायला उतरलं तर या गोष्टी जमत नाही. त्यासाठी जर बघितलं तर तुमची कला असली पाहिजे, त्यासाठी मात्र वेगळी मेहनत आहे. तर साकिब भाई तुमचंही मात्र विशेष आभार आणि विशेष कौतुक. साकिब मुलानी. आणि वेळापूरचे विराट रोहन सरोदे यांच्या माध्यमातून विशेष पुरस्कार देखील साकिब मुलानी यांना देण्यात येणार आहे. जी कामगिरी त्यांनी या स्पर्धेत केली आहे त्यासाठी. 3 ओव्हरमध्ये 41 लागलेले आहेत. 2 गडी बाद. चला बॉलिंग मार्क वरती प्रतीक सावंत. 2 अशी नावं जी सध्याच्या घडीला व्यावसायिक गटामध्ये चर्चेत आहे. प्रतीक सावंत यांनी देखील यावर्षी प्रहार ट्रॉफी म्हणा किंवा देवगडची यंगस्टर प्रीमियर लीग म्हणा गाजवलेली आहे. ते मात्र आता गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू हलकासा डीप झाला ऐन मौक्याच्या क्षणी. तत्पूर्वी डीप मिड विकेटला इकडे खेळाडू आहेत. एका धावेनिशी इकडे संतुष्टी मानली आहे. बॅकअप खासा लांब वरती आहे, बट दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे होणार नाही. प्रतीक सावंतची आपण चर्चा करत होतो. माळशिरस तालुक्यातनं याही खेळाडूचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला
बट या सीझन मध्ये ज्या रीत्या व्यावसायिक गटाच्या चांगल्या चांगल्या स्पर्धा मंगलमूर्ती या संघाकडनं मात्र त्यांनी गाजवल्या, मग त्यामध्ये पुण्याची प्रहार ट्रॉफी असेल, फलटणचं महाराज चषक असेल किंवा देवगडची यंगस्टर प्रीमियर लीग असेल. एक रायझिंग स्टार आहे प्रतीक सावंत देखील. रन संख्या 42 रन. योगेश स्ट्रायकर एंडला. बॅट एकीकडे फिरली आहे, बॉल मात्र एकीकडे राहिला आहे आणि याच बरोबरीने व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जो की इकडे केला जातोय. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने आज मात्र गर्दी केलेली आहे. मित्रांच्या टोळ्याच्या टोळ्या इकडे दाखल होतात आहे. जे प्रेक्षक युट्यूबवर आनंद घेतात आहे त्यांनाही मात्र मी आवाहन करेल की नक्की मैदानावरती भेट द्या. खूप सारी प्रमुख आकर्षणे आज मात्र संध्याकाळच्या सत्रात इकडे राहणार आहेत. 43 वरती 2. याही वेळचा बॉल चांगल्यारीत्या टॅप करत फिल्डर मात्र आहेत. क्या बात है मोनिश, जबरदस्त क्षेत्ररक्षण. चीते की चाल, बाज की नजर और मोनिश के थ्रो पर कभी संदेह नहीं करते. काय बॉल अडवलाय, लाजवाब. जसा बॉल अडवला तसा मात्र थ्रो करून दिला. तोपर्यंत धाव इकडे धाव फलकावरती रोटेट होईल. 44 धावा. रणजित फराटे आतापर्यंत 10 बॉलमध्ये 22 वरती. आयकॉनला साजिशी अशी खेळी केली आहे, बट प्रतीक सावंतचंही इकडे कौतुक राहणार ज्या रीत्या गोलंदाजी प्रतीकची राहिलेली आहे. सामना मात्र स्पीडअप मध्ये खेळवा. बघा वारंवार तुम्हाला सूचना आहेत. 30 मिनिटाचा निर्धारित अवधी आहे तुमच्याकडे. 30 मिनिटात जर तुमची पूर्ण षटक झाली नाही तर इकडे 2 धावेंची डायरेक्ट पेनल्टी आहे. चौवेचाळीस वर 2. हेलिकॉप्टर मोठा फटका. बॅट हवेत फिरली आहे, बॅट हवेत फिरली आहे आणि पुरेपूर जर बघितला तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. मिस टाइम झाला होता स्ट्रोक. बॅट काशी वेगात फिरली होती आणि लंग ऑफला तिकडे मात्र खेळाडू नाही करणार आहे कुठली चूक. रणजितच्या चेहऱ्यावरती दाट निराशा पाहायला मिळतीये. फुलरलँडचा बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम झाला स्ट्रोक. जागेवरती उभा राहिला. चांगला झेल फलंदाज बाद. आणि या विकेटसाठी दादासाहेब गालफाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार गोलंदाज प्रतीक सावंत यांना मात्र दिला जाणार आहे. दादासाहेब गालफाडे यांचीही मोठ्या प्रमाणावरती चर्चा राहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेत. खूप सारी पारितोषिकं त्यांनी मात्र खेळाडूंना वाटलेली आहे. जेव्हा जेव्हा संघाने चांगली कामगिरी केलेली आहे संघ मालकाकडनं मात्र ती थाप राहिलेली आहे. आणि बघा बक्षीस अशी गोष्ट आहे ना की जी खेळाडूचा आत्मविश्वास वाढवते. मनी इज द बिगेस्ट मोटिवेटर इन लाईफ. 44 वर 3 स्कोर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. आगमन होतंय आमचे मित्र आदरणीय रणजित भैया सरोदे यांचं देखील. त्यांचाही दमदार आवाज सातत्याने मात्र या स्पर्धेत आपण ऐकत आहात. आज नक्कीच जेव्हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहील त्यांच्या हातातही मात्र सर्व कारभार आपल्याला पाहायला मिळेल. या भागातील जर बघितलं तर एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि तसेच आमचे मित्र रणजित भैया यांचे देखील मात्र हार्दिक स्वागत. 44 वर 3. यावेळेसचा बॉल जागेवरती चुसळतोय. फिल्डर मात्र तिकडे धावतात आहे. जोपर्यंत बॉल वरती येतील 1 रन इकडे मात्र मिळून जाईल. चांगली गोलंदाजी प्रतीक सावंत टप्प्यावरती सातत्याने मात्र या खेळाडूच्या माध्यमातून मारा राहिलेला आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त आणि फक्त 4 धावा इकडे खर्च केलेल्या आहेत. आपण सातत्याने उल्लेख करत होतो प्रतीक सावंत या नावाची चर्चा आहे. आणि बघा क्रिकेटमध्ये उगाच कोणाच्या नावाची ही चर्चा होत नाही. ज्या खेळाडूमध्ये दर्जा असतो, ज्या खेळाडूमध्ये क्षमता असते त्याच्याच नावाची चर्चा होते. आज प्रतीकच्या नावाची चर्चा आहे कारण की गोलंदाजीत दर्जा आहे. शेवटचा बॉल उडवलाय बॉल. सनसनन साय साय आणि धनधनन धाय धाय. 6 धाव्यांसाठी षटकार आणि षटकार मारल्यानंतर जे रिॲक्शन योगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं ना तेही खास दमदार होतं. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात ज्या रीत्या डोळ्यात डोळे टाकून त्यांनी मात्र हा षटकार ठोकलाय. क्या बात आहे. अटॅक आणि खटॅक. 5-51 3 गडी बाद. 4 ओव्हर 51 3 गडी बाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 51 धावा लागलेल्या आहेत. 3 गडी बाद आणि काय फटका इकडे खेळला होता. दमदार असरदार
धावा देखील मिळाल्यात 6 षटकार. मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतोय युवराजजी वाघमोडे देखील मात्र खास विरार वर्ण या सामन्यांचा आनंद घेत आहे. त्याचबरोबरने फोंडशिरस वर्ण देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जुडलेत, त्यांचंही आमदार प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. 4 ओव्हरमध्ये 51 लागलेले आहेत, 3 गडी बाद. लकी ड्रॉ चा देखील मात्र आजचा शेवटचा दिवस आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉ साठी मात्र आपली नाव नोंदणी करायची आहे त्यांनी मात्र नक्कीच इकडे 100 रुपयाचं कुपन घेऊन लकी ड्रॉ मध्ये आपली नाव नोंदणी करायची आहे. इलेक्ट्रिक स्कूटी देखील मात्र इकडे मॅचचा आनंद घेता इलेक्ट्रिक स्कूटी देखील मात्र आपल्याला इकडे लकी ड्रॉच्या माध्यमातून जी की दिली जाणार आहे. मॅचचा आनंद घेत असताना सर्वच मान्यवर आणि सर्वच क्रीडा रसिक आणि सर्वांना विनंती आहे आपण मात्र लकी ड्रॉची कुपन खरेदी करायची आहेत आणि 100 रुपयामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी कोण घेऊन जाणार या कॉन्टेस्टमध्ये मात्र नक्कीच सहभाग नोंदवायचा आहे. जुडलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार प्रीमियर लीग महाअंतिम दिवस. मोठमोठे आयकॉन आज आपण पहिल्या मॅचमध्ये चेतन काळंगे यांना बघितलं, पहिल्या मॅचमध्ये आयुब शेख यांना बघितलं, दुसऱ्या सामन्यामध्ये विठ्ठल चव्हाण, मनोज माने, आता या मॅचमध्ये धनंजय भिंताडे आणि त्यांच्या सोबतीला नक्कीच रणजित फराटे हे मात्र आपल्या रिस्पेक्टिव्ह संघांकडनं इन ऍक्शन मध्ये आहेत. जबरदस्त वेळापूर चर्चेत आलाय. अकुटप्प्याचा बॉल उडवली फ्लाइट, लँडिंग आहे तेवढीच राईट. आदित्यच्या बॅटमधनं येईल षटकार. छेरान थोडासा आखूट टप्प्याचा बॉल टाकला होता आणि आदित्यने तिकडे सांगितलं दिशा से भटके तो पडेंगे फटके और आदित्य के फटके बोले तो सबसे हटके. कडक सिक्सर. छेरान फोरामची पॉवर तिकडे आपल्याला दाखवताना पाहायला मिळाले आदित्य आणि षटकार जुडलाय. धावफलक 57 वर 3. AB स्पोर्ट्स अकलूज यांच्या माध्यमातून देखील कॉमेंट्रीला आणि त्याचबरोबर स्पर्धेला शुभेच्छा येतात आहे. साहिल जाधव यांचेही धन्यवाद राहील. सत्तावन्न वरती 3 आहे धावफलक. 4 बॉल बाकी. ओहो पुढच्याच बॉल वरती दांडी गुल. तिन्ही यष्ट्या एक्सपोज करून दिल्या होत्या आणि रोहित सावंत यांनी मात्र सरळ निशाणा साधला. लेग स्टिकचा बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवरती. फलंदाज बाद आहे. ज्या रीत्या ऑफस्टिकला शफल झाले होते तिन्ही यष्ट्या दाखवून दिल्या होत्या आणि गोलंदाजासाठी फक्त काम राहिलं होतं ते मात्र नेम साधायचं, निशाणेबाजीचं, आणि तोच नेम त्यांनी मात्र साधला आणि सरळ मधल्या यष्टीवरती जाऊन बॉल आदळलाय. क्या बात आहे. फलंदाज मात्र बाद. धाव फलक 57 वरती 4. अवघे काही कुपन शेवटचे उरलेले आहेत. जे जे प्रेक्षक बाकी असतील सर्वांना विनंती आहे आपण मात्र नाव नोंदणीसाठी यायचंय. सत्तावन्न वरती 4 आणि नक्कीच आज शेवटच्या दिवशी प्रेक्षकांचा देखील प्रचंड उत्साह लकी ड्रॉ साठी. आरबी माने साहेब यांच्या माध्यमातून श्रीनाथ खटके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र दिला जातोय. 57 वर 4. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर. क्या बात है. सावकार यांच्या बॅटमधनं षटकार येतोय. श्रीनाथ खटके यांना या विभागामध्ये सावकार या नावाने ओळखलं जातं आणि सावकार म्हणतायत पहिल्याच बॉलवर दाखवतोय मी दम आणि मिळवतो इकडे मॅक्सिमम. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे. 200 रुपयांचा पुरस्कार आरबी माने साहेब यांच्या माध्यमातून श्रीनाथ खटके यांना आणि सलग 3 जर मारले तर 1000चा पुरस्कार. श्रीनाथ खटके दरवेळेस दुसऱ्यांना पारितोषिके देतात. आज आरबी माने साहेब म्हणतात आहे मी त्यांच्यासाठी बक्षीस लावतो. रनसंख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जुडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मात्र इकडे हार्दिक हार्दिक स्वागत. 63 धावा सध्याच्या घडल्या मात्र धाव फलकावरती जुडताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत या 5व्या षटकातील. फुलटॉस फटका हवे डीप मिड विकेटला. खेळाडू जेल मात्र टिपतील. काय षटक पाहायला मिळतंय. 1 बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट, 1 बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट. रोहित सावंतला मिळणारा यश. फलंदाज बाद.
सुमित पांडुळे यांच्या माध्यमातून योगेश यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पुरस्कार इकडे असणार आहे. दरम्यान विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 63च्या स्कोरवर हा 5वा धक्का. शेवटचा बॉल यायचा बाकी. योगेश बनगर यांना मात्र आपण स्ट्राईक रेंजला बघतोय. नाते पुतेचे हे खेळाडू आहेत, त्यांच्यावरती देखील मात्र संघाचा भार राहणार आहे. प्रेक्षक फक्त माळशिरस सोलापूरवरनं नाही जुडलेले आहेत. अनेक प्रेक्षक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून जिल्ह्यांमधनं आज मात्र आनंद घेत आहे स्पर्धेचा. यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न कीपर आहेत. काही प्रेक्षक आपण बघतोय मालेगाव नाशिकवरनं देखील मात्र आमच्यासोबत जुडलेले आहेत. सतीशजी कापडनेस यांचंही स्वागत. आणि जे काही बक्षीस दाते आहेत त्यांना विनंती आहे, बक्षीस पुकारायच्या आधी आपण मात्र बक्षीस जमा करत चला. तदनंतर मात्र इथून पुढे पुकारण्यात येणार आहे. यस, आणि आयोजन समितीकडनं ही सूचना आहे. तर बक्षीसदात्यांना मात्र ही विनंती आहे, पहिले बक्षीस जमा करत चला, तदनंतर मात्र आता इथून पुढे पुकारल्या जाणार आहे. 5 ओव्हर 63 5 गडी बाद. आज मैदान भरतंय, आज मुख्य मंच भरतोय आणि संध्याकाळी नक्कीच जेव्हा सेमीफायनल फायनलच्या मॅचेस राहतील, प्रेक्षकांचा मात्र प्रचंड प्रतिसाद. जबरदस्त. वेळापूर आणि वेळापूरची ही आमदार प्रीमियर लीग. क्रिकेटचं वेळापूर आणि वेळापूरचं क्रिकेट चर्चेत आलेलं आहे. महाराष्ट्रभर मात्र चर्चा होतीये. प्रेक्षक जळगाववरनं जुडताय, नाशिकवरनं जुडताय, प्रेक्षक जुडतात आहे पुण्यावरनं आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं. दमदार आयोजन नियोजनाचा आजचा मात्र हा शेवटचा दिवस. सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 5 ओव्हरमध्ये 63 लागलेले आहेत. शेवटचे 6 बॉल मात्र आता यायचे बाकी. यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनसंख्या मात्र इकडे एका धावेच्या मदतीने 64 वरती जे की जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक दिगंबर पिसे, हे देखील नाव या स्पर्धेमध्ये फार चर्चेत आहे. यांचा जोश, यांचा टप्पा, यांची लाईन अँड लेंथ, यांचा वेग आणि यांचं सेलिब्रेशन. बघूयात आता या मोठ्या मॅच मध्ये काय कामगिरी करतात आहे दिगंबर पिसे. ओ हो, काय बॉल टाकलाय, वा भाई वा. लीग मॅचेस मध्ये जो टप्पा मिळालाय तो मात्र इकडे मेंटेन करायचं काम करतात आहे. नाव आहे दिगंबर पिसे. जबरदस्त. खुलवा टप्प्याचा बॉल दोन्ही पायांमधनं मात्र सरळ चेंडू कीपरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. रेहान तांबोळी देखील मात्र मॅचचा आनंद घेत आहे. जळगाववरून खास आमचे मित्र अक्षय पाटील देखील इकडे जुडलेले आहेत. ओहो, इकडे काय टांगा पलटी, घोडे फरार, दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त. तिन्ही यष्ट्या एक्सपोज करून दिल्या आणि सरळ दिगंबर पिसे यांनी निशाणा दागला. यष्ट्यांचा लेझर गाइडेड मिसाईल आणि फलंदाज दांडी गुल OUT आउट. फलंदाज बॅक टू डग आउट. दिगंबर पिसे यांच्यासाठी 200 रुपयांचा पुरस्कार डीजी मालक दादासाहेब गालफाडे यांच्या माध्यमातून. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला होतीये. दिगंबर पिसे यांच्या नावाचा आपण उल्लेख केला होता. पांडुरंगजी चेअरमन, पांडुरंगजी मसवडे चेअरमन यांच्या माध्यमातून दिगंबर पिसे यांना 500चा पुरस्कार. याआधी गोलंदाज अमोल यांनाही त्यांच्या माध्यमातून 500चा पुरस्कार दिला गेलाय, तोही आपण सुपूर्द केलाय. आणि आता दिगंबरजी पिसे यांच्यासाठी देखील 500चा पुरस्कार आहे. सातत्याने त्यांनी या स्पर्धेमध्ये मात्र चांगली चांगली बक्षिसं लावली आहेत. तेही म्हणतात आहे आज शेवटचा दिवस आहे, अभी नाही तो कभी नाही. सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कड मागच्या दिशेने खासच्या वेगामध्ये अगदीच 1 टप्पा 2 टप्पा सनाना पिरिरिरी. सरळ बॉल लॉंग स्टॉप सीमारेषा पार. काय खेळ रंगतोय, काय खेळ रंगतोय. कधी चेंडू बॅट वरती, कधी चेंडू स्टंप वरती, कधी चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. जबरदस्त वातावरण. बॅट आणि बॉलचा खेळ होतो इकडे वेळापूर मध्ये मेळ. आमदार प्रीमियर लीग शेवटचा दिवस.
स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनच्या वर्ण. कमालीचा फटका. 10x बॉलची गेली आहे हवाई यात्रा. वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. धावा मिळतात आहे 6 षटकार. 6 रन. रणसंख्या षटकाराच्या मदतीने 74 वरती. बॅटची दाखवली आहे चमक आणि शिवम धाव फलकावरती जोडतात आहे 6 धावेंची धमक. 74 वरती 6 आहे. शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. काय वातावरण, काय फटकेबाजी. अजून एक वेळेस ओव्हर दी कव्हर सोडवण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र धावतात आहे. बॉल वरती येतील. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न थ्रो केलाय. 2 धावा इकडे मात्र पुरेपूर पूर्ण होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये. धाव फलक 76 वरती जो की आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल मात्र अजूनही यायचा बाकी आहे. 80 प्लस होणार का, हा मात्र इकडे महत्वाचा प्रश्न आहे. 76 धावा, 6 गडी बाद. शेवटचा बॉल. दिगंबर पिसे चालले चिवमसाठी. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. आडव्या बॅटने फटका डीप मिड विकेटला. फिल्डर नाही, फिल्डर नाही. षटकार इकडे येतोय आणि शेवट इकडे मात्र गोड होतोय. रणसंख्या या षटकाराच्या मदतीने 82 वरती जातीये आणि 83 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं राहत आहे डीजी पॅन्थर्स या संघासाठी. कमालीची बॅटिंग. शिवमच्या माध्यमातून दिले गेलेले फिनिशिंग टचेस दमदार राहिलेले आहेत. दादनभाई शेख यांचे चिरंजीव आदरणीय सलीमभाई शेख यांच्या माध्यमातून कॉमेंट्रीसाठी मला 300 रुपयांचा पुरस्कार आणि त्याचबरोबर अभिजित राऊत सर यांनाही 300 रुपयांचा पुरस्कार जो मात्र दिला जातोय. तर दादनभाई शेख यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आणि दिगंबर पिसे यांना विनंती आहे, आपण आपलं 500 रुपयांचं पारितोषिक इकडे येऊन घेऊन जायचंय. पहिल्या डावाचा हा लेखाजोखा जो आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. 82 धावा इकडे बनलेल्या आहेत. 83 धावांचं लक्ष असणार आहे. पहिल्या दोन्ही मॅचेस चेसिंग करणारा संघ सरस ठरलेला आहे. आता या मॅच मध्ये काय होईल आणि काय नाही पाहायचं आहे. कारण की आपण बघतोय अमर भैया रिसवडकर 11 या टीमकडे देखील गोलंदाजीमध्ये क्षमता आहे. तेही मात्र पुरेपूर पलटवार करण्याचा प्रयत्न करतील. 83 धावा, काय होणार आणि काय नाही अवघ्या काही वेळात दुसरा डाव. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल इकडे होताना आणि टॉस जिंकलाय
श्रीराम कृषी केंद्र मालखांबी टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय. आमचे वैभव भाऊ बनसोडे आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतात आहे पुढच्या मॅचची. चला 6 ओव्हरमध्ये 82 बनलेल्या आहेत. 83 धावांचं इकडे लक्ष असणार आहे. मागच्याही सामन्यात असाच धावफलक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाला होता. आता या मॅच मध्ये देखील 82 बनलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला सलामीची जोडी, ज्या जोडीने या स्पर्धेमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. मी तर म्हणेल या स्पर्धेची A1 जोडी जर कुठली राहिलेली आहे तर ती म्हणजे मोनिश पाटील आणि त्यांच्या सोबतीला अभितळे. सलामीला दाखल होतात आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात माऊली गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आणि पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सामन्याला होतीये सुरुवात. 83 चा पाठलाग. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रणजित मात्र इकडे बॉलवरती जातात आहे. एक धाव इकडे मिळणार आहे. या मॅच मध्ये नक्कीच दादासाहेब गालपाडे पॅन्थर्स या संघाकडे बघता या दोन्ही फलंदाजांवर प्रामुख्याने नजरा असतील. कारण की संपूर्ण स्पर्धेत या दोन्ही फलंदाजांनी जो कहर केलाय, जो हाहाकार केलाय ना, त्याची चर्चा तालुक्यात आहे. तर त्याचबरोबरीने गोलंदाजी करत असताना देखील अमर भैया रिस्वरकर 11 या संघाकडे बरेचसे ऑप्शन आहे. बट रणजित फराटे यांची गोलंदाजी कशी राहणार हे देखील बघण्यालायक राहील. क्वार्टर फायनलची लढत, मोठीसा मॅच. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. धावफलक मात्र 1च्या स्कोरवरती स्थिर आहे. आडव्या बॅटने खेळलाय फटका ऑन साइडला. फिल्डर मात्र इकडे आहेत. बॉलला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत धावफलकावरती धाव जी आहे ती रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. अमर भैया रिस्वडकर 11. सुरुवात मात्र इकडे थोडीशी इकॉनॉमिकल करतात आहे माऊली. आपल्या गोलंदाजीने तितकं काही खास फ्रीडम दिलेलं नाहीये मोनिश आणि अभिषेकच्या जोडीला. मोनिश देखील ताकदवान फटके खेळण्यासाठी माहीर खेळाडू आहे. याही खेळाडूच्या नावावर चौकार षटकारांचे विक्रम या स्पर्धेमध्ये चांगल्यारीत्या नोंदले गेलेले आहेत. आणि हा खेळाडू मात्र उदयास आलाय या स्पर्धेमध्ये, मोनिश पाटील. आखूड टप्प्याचा बॉल, पाटलांचा बैलगाडा आणि आज मोनिश पाटील फलंदाजीने घालताय वेळापूर मध्ये राणा. डीजी मालक यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पुरस्कार, दादासाहेब गालपाडे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पुरस्कार जो आहे तो मात्र दिला जातोय. फलंदाज मोनिश पाटील यांना आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता आणि तदनंतर सीमारेषा पार. अमर भैया रिस्वडकर 11. ज्या खेळाडूंनी टी शर्ट घातलेले आहेत ना ते खाली बसून घ्या. ज्या खेळाडूंनी टी शर्ट घातलेले टीमचे विनंती आहे. आणि प्रेक्षकही थोडस मागे सरका. रन संख्या 8 रन. याही वेळेसचा बॉल भिरकावण्यासाठी तयार होते बट संपर्क इतका काही खासा होत नाहीये. धावस्वरूपी मात्र या डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 5 बॉलमध्ये 8 धावा. आतापर्यंत तरी एक षटकार आलाय. षटकार जर वगळला तर जबरदस्त गोलंदाजी. बट आता हा शेवटचा बॉल कसा राहतोय, काय राहतोय हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं राहील. लास्ट बॉल टू गो आणि शेवटच्या बॉलला ऑन साइडला भिरकवण्याच्या प्रयत्नात बॉल मात्र सीमारेषा गाठतोय. मोनिश पाटीलचा जलवा मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. लगातारचे 2 मोठे फटके या षटकात आलेत आणि त्यांनी मात्र सांगितलंय हा आपल्या कष्टाचा घाम आहे. म्हणूनच आज शेवटच्या दिवशी मैदानात आपल्या नावाने मार्केट जाम आहे. षटक पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 14 वरती. मोनिश पाटील 2 षटकारांच्या मदतीने धावफलकावरती उसळी मारली आहे. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र थोडीशी चर्चा रंगेल दुसरं षटक कोण हाताळणार ते. कारण की नवीन बॉलने गोलंदाजी करणं एवढंही सोपं नाही आहे. पॉवर प्लेची षटकं नक्कीच असतात बट बॉल हिट करणं एवढंही सोपं नाही. कारण की क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघतो नवीन बॉल, रोल बॉल या 2 गोष्टी असतातच. कारण की या बॉलवरती हलकीशी फर असते, त्याला क्लिअर करणं एवढंही सोपं नाही. बट दुसरीकडे जर बघितलं तर पॉवर प्लेचं षटक
जर का एकदा 38 तुम्ही टिपवलं त्या षटकामध्ये, चांगला फटका खेळला तर 4 आणि 6 मिळणं तेवढंच सोपं असतं. बॉलिंग मार्कवरती आता मांडवगण फराट्याचे सुपरस्टार दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. रणजित फराटे, रनसंख्या 14 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. फलंदाजी करत असताना 22 धावा रणजित फराटेच्या माध्यमातून आल्या होत्या. पण आता गोलंदाजीत रणजित फराटे काय करणार आणि काय नाही हे आपल्याला पाहायचं आहे. अतिशय वेगवान चेंडू हाताळणं ही या गोलंदाजाची खास बात आहे. शिरूरकडनं आपण बघतो तालुका वाईजचं क्रिकेट अतिशय चांगल्यारीत्या खेळतात. बबलू पाटील 11 या संघासाठी ओपनचं क्रिकेटही तेवढंच दमदाररीत्या खेळलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ॲज अ आयकॉन म्हणून मात्र मोठी मागणी असणारा हा सुपरस्टार नाव रणजित फराटे. चला घाई करायची आहे. 14 रन लागलेले आहेत. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती. समीकरण इकडे बदलत आहे. 30 बॉलमध्ये अजूनही 69 बनवायचे आहेत. अनेक प्रेक्षक आज मात्र टक लावून आहे मॅच वरती. आपली सर्व कामं सोडून सर्व मात्र इकडे सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. काहींनी सुट्ट्या टाकल्यात. अकुट टप्प्याचा बॉल टाकलाय तर तुरी पूल करून दिलाय. मागणं मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना जबरदस्त वातावरण. प्रेक्षकांनी सावलीचा आसरा घेतलेला आहे. मॅचचा आनंद घेत आहे. तिसऱ्या नंबरची क्वार्टर फायनल सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. लकी ड्रॉची कुपन्स इकडे मुख्य मंचावरती वाटली जातात आहे. इलेक्ट्रिक स्कूटी कुणाला लागणार, कोण आज मैदानाच्या आतमध्ये येऊन तिचा मानकरी बनणार याचं देखील उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रात मिळणार आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉची कुपन खरेदी करायची असतील त्यांनी मात्र नक्कीच मुख्य मंचाशी संपर्क करावा. धावफलक 15 रन. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ. लाऊड अपील. आउटसाइड द ऑफ. इकडे मात्र चेंडू हाताळला होता. बॅट चालली खरी आणि फेटाळलंय पंचांनी अपीलला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आउटसाइड द ऑफ बॉल हाताळला होता. उत्साह मोठ्या प्रमाणावरती रणजितच्या माध्यमातून तिकडे पाहायला मिळाला. बट पंचांनी कळवलंय इट्स नॉट आउट. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना इकडची प्रत्येक गोष्ट क्वालिटीच राहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा एक दर्जा राहिलेला आहे. ही खेळपट्टी, ही आउटफील्ड, इथलं यूट्यूब लाईव्ह, इकडचं मंडप, इकडचं खेळाडूंना दिलेल्या टी शर्ट्स, इकडचे पारितोषिक, आमदार प्रीमियर लीग कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि ही स्पर्धा. ओ हो 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 हो. आता मात्र दम, आता मात्र लगावलाय दम. अजून एक मोठा फटका षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मोनिशच्या पाठमधून घुम घुम घुमाके चक्री शॉट, ढगात लिंबू. रनसंख्या षटकाराच्या मदतीने 21 मधल्या 19 धावा नक्कीच इकडे फलंदाज मोनिशच्याच बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. काम ऐसा करो कि आपका नाम हो जाए या फिर नाम ऐसा करो कि आपका काम हो जाए. मोनिशचं नावही बोलतंय आणि मोनिशचं कामही बोलतंय. रनसंख्या 21. धाव फलक मात्र 21च्या स्कोरवरती. 27 बॉलमध्ये अजूनही 62 धावा इकडे जिंकण्यासाठी पाहिजेत. रणजित फराटेच्या विरोधात इकडे मात्र आक्रमण केलंय. आयकॉनला इकडे मात्र रडारवर घेतलाय. उगाच झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचा, डायरेक्ट खोडावर घाव घालायचा. यावेळेस घुम घुम घुमाके. आता मात्र आपण बघतोय रणजितही मैदानाच्या आतमध्ये पलटवार करण्याचा दमखम ठेवताय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाणार आहे. रनसंख्या सध्याच्या घडला 21 वरती स्थिर. जबरदस्त कॉन्टेस्ट. हा बॉल बघा तुम्ही, गतीचा अंदाज नव्हता आला आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 21 धावा बिनगडी बाद. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. प्रयत्न सुरू आहेत रणजितचे, प्रयत्न सुरू आहेत मोनिशचे. एकाला धावा वाचवायच्या आहेत, एकाला धावा बनवायच्या आहेत. याही वेळेचा बॉल, क्या बात है. रणजित फराटे आता मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना भन्नाट गोलंदाजी इकडे सध्याच्या घडला रणजित फराटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 2 बॉल नक्कीच इकडे निर्धाव हाताळले. तो षटकार आल्यानंतर वा रणजित वा. शेवटचा बॉल इकडे यायचा बाकी आहे. काय होणार आणि काय नाही. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा रणजित फराटे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. वेग, वेग आणि फक्त वेग आणि त्या वेगामध्ये चर्चा रणजितच्या नावाची. शेवटचा बॉल यायचा बाकी. धावफलक 21 रन. लास्ट बॉल टू गो. रणजित
हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर साज बाज आणि ताज मैदानाच्या आतमध्ये कमाल करतात आहे. मोनिश पाटील मात्र आज खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता आणि ज्या रीत्या इकडे हेलिकॉप्टर खेळला तीच दहशत, तोच रुबाब आणि फटका देखील अगदीच लाजवाब. हातात केपीचा ब्रँड आणि मनामध्ये जर बघितलं तर खूप सारी स्वप्न घेऊन मोनिश सध्याच्या घडल्या गोलंदाजांवर आक्रमण चढवतोय. 2 ओव्हर 27 बिनगडी बाद. दोन ओव्हर 27 रन आणि शेवटचे 24 बॉल 56 ची गरज. 24 बॉल 56 रन 50-50. आणि महत्वाचं काय, डीजी पॅन्थर्स अद्यापही विकेट गमावलेली नाहीये. पॉवर प्ले मध्ये रन झालेले आहेत. या दोन्ही खेळाडूंकडे फॉर्म आहे, तर बघण्यालायक राहील. इथून पुढे मात्र कशारित्या आता टॅकल करते अमर भैया रिसवडकर 11, कारण की त्यांना विकेट पाहिजे, कारण की या दोन्ही फलंदाजांना स्टार्ट मिळालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आता याच विभागातील अजून एक दमदार व्यक्तिमत्व रामराजे माने देशमुख बॉलिंगवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज मात्र सज्ज आहेत. फुलरचा बॉल टॉप एज, फटका हवेत, जेल इकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मावळत्या सूर्याला इकडे उगवत्या सूर्याने मात्र नमस्कार केलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेट. फुलरचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बघा जसे रामराजे माने देशमुख बॉलिंग मार्क वरती आले, टाळ्या शिट्यांचा गजर. आणि का नाही, लोकल याच मैदानाचे खेळाडू आहे, याच गावचे खेळाडू आहे आणि त्यांचा देखील मोठा चाहता वर्ग आज मात्र त्यांचा खेळ बघण्यासाठी इकडे दाखल झालेला आहे. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 27च्या स्कोर वरती हा पहिला धक्का लागतोय आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पुणे जिल्ह्यातील एक असं वादळ जे सुरू झालं आणि नक्कीच ISPL पर्यंत देखील पोहोचलं आणि तिथेही मैदान मारलं. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील एक वलयांकित नाव, शांत आणि संयमी खेळासाठी मात्र जाणले जाणारे खेळाडू धनंजय. आल्या आल्या डॉट बॉल इकडे येतोय, क्या बात आहे. बघा प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे रामराजे माने देशमुख यांच्यासाठी. प्रत्येक डॉट बॉल वर देखील इकडे टाळ्या वाजतात आहे आणि का नाही, लोकल वेळापूरचे खेळाडू आहे. आज मात्र पाठबळ त्यांना पुरेपूर इकडे मिळणारच आहे. डॉट बॉलने षटक पुढे. याही वेळेचा बॉल कमी गतीने टाकलाय, कधी स्लो कधी फास्ट, कधी स्लो कधी फास्ट. रामराजे माने देशमुख जेवढी यांची उंची आहे तेवढीच क्वालिटीची उंची यांच्या गोलंदाजीची देखील आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे. रन संख्या 28 रन. 3 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर आता मोनिश पाटील, काय होणार आणि काय नाही. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फ्लॅट फ्लॅट फ्लॅट, सरळ सीमारेषा बार, षटकार, 6 रन. आडव्या बॅटने मात्र फटका खेळला होता आणि सरळ चेंडू जो आहे तो मात्र सीमारेषा गाठताना आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता ज्या रीती हा फटका आला होता, पुलचा फटका. सक्सेसफुली 6 धावा इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मोनिश पाटिल, तबाही और बर्बादी के तूफान का दूसरा नाम. कमबॅक करावा लागेल, कमबॅक करावा लागेल रामराजे माने देशमुख यांना. 2 बॉल बाकी आहेत. यावेळेसचा बॉल आणि मला असं वाटतं तिसरे पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल, ओके. ऑनफिल्ड पंचांनीच इकडे मात्र निर्णय कळवलाय पिचिंगच्या रिगार्डमध्ये नो बॉलचा. आणि बघा आता 35 धावा लागलेल्या आहेत, त्यातल्या 31 एकट्या मोनिशच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. आता फ्री हिटचा कॉल आहे. पंचांचा पंखा देखील गर 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 फिरलाय. आता पुढच्या बॉलवरती उघडा डोळे बघा नीट, इट्स अ फ्री हिट. धावफलक 35, फ्री हिट. उडवलाय, उंच गेलाय, उंच गेलाय आणि इकडे काय
झेल झाला, बट नक्कीच जर बघितलं तर फ्री हिटचा चेंडू होता, त्या कारणाने धावस्वरूपी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र 37च्या स्कोरवरती. दोन्ही टीमसाठी षटक चांगलं राहिलंय, कारण की एकीकडे 10 धावा आल्या आहेत, दुसरीकडे विकेटही आलेली आहे. 19 बॉलमध्ये अजूनही 46 बनवायचे आहे. मॅचच्या दृष्टिकोनाने हा चेंडू मात्र खासा महत्वाचा आहे. जबरदस्त वातावरण, आमदार प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आणि काय मॅचेस इकडे पाहायला मिळतात आहे. कट टू कट, बेस्ट वर्सेस बेस्ट. शेवटचा बॉल, नाद भयंकर, बोला मैदानाच्या आतमध्ये जय शिवशंकर. चेंडूने घेतली आहे गगन भरारी आणि फटका खेळलाय लय भारी. सिक्सर षटकार, 2 षटकार आले मोनिशच्या बॅटमधून आणि दोन्ही षटकारांनी मात्र उसळी दिलेली आहे. मोनिश पाटील 3 ओव्हर 43. बॉल मात्र आता इथून पुढे बाकी आहेत 18 धावा बनवायच्या आहेत 40. 3 ओव्हर 43, 18 बॉल मध्ये 40 ची गरज आहे. जी भाषा आवडते मोनिश पाटीलही तीच भाषा फलंदाजीत आपल्याला वापरताना पाहायला मिळतात आहे. फलंदाजीचा जबरदस्त आविष्कार मोनिश पाटील यांच्या माध्यमातून जो की सादर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल मध्ये अजूनही 40 बनवायचे आहेत. काय होणार काय नाही, चला घाई करायची आहे. मोनिश पाटील यांच्यासाठी एक पुरस्कार येतोय. वेळापूरचे सरपंच आदरणीय रजनीशजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून मोनिश पाटील यांच्या लगातारच्या 3 षटकारांना 500 रुपयांचा पुरस्कार जो आहे तो मात्र दिला जाणार आहे. क्या बात आहे. सरपंच साहेब देखील आपल्याला या स्पर्धेत इन ॲक्शन पाहायला मिळाले आणि आज मात्र पुरेपूर तेही खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करतात आहे. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. 1 वर्ष वापस वाट बघावी लागणार आहे या स्पर्धेची आणि आजचा दिवस कोणाला मिस करायचा नाही आहे. त्या कारणाने मात्र प्रेक्षकही मान्यवरही मोठ्या संख्येने इकडे आलेले आहेत. कारण की बघा 6 दिवसाचा जेव्हा कुठला प्रवास असतो ना, तो जेव्हा संपतो ना 7व्या दिवशी, ती एक म्हणजे वेगळी भावना असते की स्पर्धा संपली, 1 वर्ष वापस वाट बघावी लागेल. आणि धनंजय भिंताडे यांच्यासाठी देखील सरपंच रजनीशजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांना 500चा पुरस्कार आहे. चला बॉलिंग मार्कवरती आता बदल केला गेलाय. पुढच्या षटकामध्ये इरफान मुलानी यांच्या हातात मात्र बॉल सोपवला गेलाय. यावेळेसचा बॉल, ना होतं लेंथ वरती कंट्रोल, ना होतं लाईन वरती नियंत्रण. हे तर होतं फक्त आणि फक्त धनंजय भिंताडेला आमंत्रण. सिक्सर डीजी पॅन्थर्स वेळापूर 49 वर 1. फुल लेंथचा बॉल आणि धनंजय भिंताडे यांचा प्रहार. 6 धावेंसाठी षटकार. दादासाहेब गालपाडे यांच्या माध्यमातून पुरस्कार आहे. मोनिश पाटील जर नॉट आउट मॅच जिंकून देतात आहे तर त्यांच्यासाठी तब्बल 500 रुपयांचा पुरस्कार इकडे दिला जाणार आहे. काय दमदार बॅटिंग सध्याच्या घडीला मोनिश पाटील आणि धनंजय भिंताडे. इरफान मुलानीला कमबॅक करावा लागेल. 17 बॉल मध्ये अजूनही 34 धावा विजयासाठी इकडे बनवायच्या आहेत. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान मात्र मागे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती जोपर्यंत येतील तोपर्यंत एकच धाव तिकडे मात्र मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र धाव फलकावरती रोटेट होईल. काय बॅटिंग केली आहे मोनिशने आणि 50 धावा डीजी पॅन्थर्स वेळापूरच्या पूर्ण होत असताना. मोनिश पाटील 13 बॉलमध्ये 39 वर. ही विकेट इकडे मात्र प्राइजलेस राहणार आहे. 16 बॉल 33 रन. हेलिकॉप्टर SQ RQ ZQ डायरेक्ट बुक्की टेंगुळ नाव आहे मोनिश पाटील. 14 बॉल मध्ये 45 ची खेळी. काय मारतोय लगा, लाजवाब. हा फटका तुम्ही बघा. ओ हो क्वालिटी स्ट्रोक. षटकारचे रन, तुफानी फटका इकडे आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलक 56 वरती. 15 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आता 27 धावेंची गरज आहे. मोनिश पाटीलचे जलवे शेवटच्याही दिवशी इकडे मात्र कायम आहेत. रनसंख्या वाढणार आहे.
दादासाहेब गालपाडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200चा पुरस्कार कंटिन्यू आहे आणि लगातारचे अजून 2 जर आले तर नक्कीच रन संख्या 56 वरती आहे. अजूनही जर बघितलं तर 15 बॉल आणि 27 ची गरज. याही वेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ इकडे मात्र टाकलाय. काही म्हणा बट रणजित भैया यांचं समर्थन कळलंय आता आम्हाला. दादासाहेब गालपाडे यांच्या टीमला आहे. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत. अवंतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव फलक झुडतीये. काय माहोल बनलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या टीमला इकडे सपोर्ट करत असताना प्रत्येकाला वाटतंय आपल्या आवडत्या खेळाडूची टीम जिंकावी, आपल्या मित्राची टीम जिंकावी, आपल्या भावाची टीम जिंकावी. आणि त्याच वातावरणात प्रेक्षक मान्यवर प्रत्येक जण आपल्या संघाला इकडे सपोर्ट करत असताना फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे दिला गेलेला आहे. 14 बॉलमध्ये 27 पाहिजे. एखादी विकेट खास करून मोनिशची जर आली तर इरफान मुलानी देखील मात्र आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. आणि याच फटक्यासोबत अर्धशतक. अहंकाराची उडी काय कामाची. का तर तदनंतर एक टप्पा येतो आणि टप्पा आला की टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम होतो. मोनिश पाटीलने इकडे मात्र अर्धशतक झळकावलंय. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आपल्या फलंदाजीचा करंट, आपल्या फलंदाजीचा जलवा इकडे दाखवत असताना आणि सांगितलंय त्याने माझ्या हातात केपीचं हत्यार आहे. नक्कीच अर्धशतक तर येणारच. एक बॉल उद्या. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि सोमनाथ भैस यांच्या माध्यमातून 500चा पुरस्कार मोनिश यांना या अर्धशतकासाठी. सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचा पुरस्कार. क्या बात आहे. आणि रोख जमाई केलेले आहेत. पांडुरंग बसवडे चेअरमन यांच्या माध्यमातून मोनिशला 500 असा तब्बल 6000चा पुरस्कार. मोईन आमचे स्कोरर यांच्याकडे जमा आहे. त्यामध्ये सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून 5000 आहे. आनंद बोबडे यांच्या माध्यमातून देखील 1000 असणार आहेत. आणि बघा 1000 रुपयांचे पुरस्कार इकडे जमा करून द्यायचा आहे. आतापर्यंत 6000चे बक्षीस इकडे जमा आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 4 ओव्हर 62 12 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. आणि प्रेक्षकांना विनंती आता तुमचे जे काही बक्षीस आहे ते मॅच झाल्यानंतर तुम्ही खेळाडूला द्या. कारण काय इकडे सामना सध्याच्या गेटला मात्र कट टू कट सुरू आहे. स्कोररला मात्र प्लीज त्या गोष्टीसाठी डिस्टर्ब करू नका. 12 बॉल मध्ये अजूनही 21 धावा इकडे बनवायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. मोनिशने मात्र नक्कीच आपल्या फलंदाजीने डीजी पॅन्थर्सचं पारडं जड केलंय. बट हे शेवटचे 12 बॉल महत्वपूर्ण असणार आहेत. 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. रामराजे माने देशमुख यांना इकडे विकेट मिळवून द्यावी लागेल. फुललेंचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेत खेळलाय. 1 रन इकडे मात्र मिळून जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल राहणार नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र रोटेट होईल. क्रिकेटच्या खेळाची हीच तर मजा आहे. वन साइड मॅच इकडे कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला इकडे चांगलं क्रिकेट पाहायचं असतं, रोमांचभर क्रिकेट पाहायचं असतं. आज मात्र तोच रोमांच वेळापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 63 रन. यावेळेसचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतरच्या स्वरूपात धाव जुडणार आहे. नेवरे गावचा सितारा 17 बॉल मध्ये 51 ची खेळी. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दरारा कालही दरारा आजही नाव मोनिश पाटील. यावेळेस साई बॉल. आता मजा येते. आता गोलंदाज रामराजे माने देशमुखही सांगतायत मॅच आम्ही सोडलेली नाहीये. समीकरण अजूनही मोठं आहे. 22 रुपयात 1 धाव इकडे जुडणार आहे. 10 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. 65 धावा लागलेल्या आहेत. 1 गडी बाद. दहा बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. या ओव्हरला जर मॅच क्लिअर केली तर बॅटिंग टीम साठी सरपंच रणजितजी बनसोडे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा पुरस्कार आहे. जर फलंदाजांनी या ओव्हरला मॅच संपवली तर. डीजी पॅन्थर्स वेळापूर
फुलल्यांचा बॉल, याही वेळेस काय गोलंदाजी आहे रामराजे माने देशमुख. एकदा जोरदार टाळ्या. मॅचला इकडे मात्र बनवायचं काम यांनीही केलेलं आहे. महत्वाचं काय, सिंगल वाईड आणि 22च्या धावा आलेल्या आहेत. मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये. 9 बॉल मध्ये अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. कोणती टीम जाणार आहे सेमीफायनलच्या दिशेने, कुठल्या टीमचा होईल परतीचा प्रवास, हे आपल्याला पाहायचं आहे. 9 बॉल 17. यावेळेसही फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, बॉलला इकडे मात्र अडवतील. 1 रन इकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात असताना 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत तरी फक्त 5 धावा, त्यातही एक 22ची धाव आहे. 8 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आमदार प्रीमियर लीग की ये शाम, ये क्वार्टर फाइनल की शाम किसके नाम. 2 संघ गेलेले आहेत, अजून 2 संघ जायचे आहेत. या मॅच मधनं एक मिळणार आहे. डीजी पॅन्थर्स वेळापूर की अमर भैया रिसवाडकर 11. जबरदस्त. आमदार प्रीमियर लीग मध्ये हा रोमांच नवीन नाहीये, या आधी असे सामने बघितले आहेत. आज अजून एक पाहायला मिळतोय. ओ हो, डॉट बॉल टाकलाय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वेळापूरकर याच गावचा गोलंदाज मॅच बनवायचं काम करतोय. 7 बॉल मध्ये आता 15 धावा बनवायच्या आहेत, 16 धावा बनवायच्या आहेत. 7 बॉल 16 रन. सामना थोडासा कचाट्यात सापडला होता. रामराजे माने देशमुख म्हटले, मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. शेवटचा बॉल. 7 बॉल 16 रन. फुल टॉस आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. धनंजय भिंताडे मिळवतात 6 षटकार. षटक पूर्ण होईल. 5 ओव्हर 73 रन. बॉल बाकी आहेत 6. धावा बनवायच्या 10. 6 बॉल 10 रन. अमर भैया रिसवाडकर क्रिकेट क्लब की त्याच बरोबरीने डीजी पॅन्थर्स वेळापूर. कोण मारणार आहे बाजी हे आपल्याला इकडे पाहायचं आहे. कट टू कट लढाई आहे. 6 बॉल 10ची गरज. अमर भैया रिसवाडकर क्रिकेट क्लब एकीकडे अमर भैया रिसवाडकर यांच्या मालकीची टीम, तर दुसरीकडे डीजी पॅन्थर्स वेळापूर दादासाहेब गालफाडे अँड कंपनी. 6 बॉल 10. शेवटचा षटक. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. गोलंदाजी मार्कवर आप्पा आलेले आहेत. 6 बॉल 10 रन. फलंदाज की गोलंदाज. शेवटचे 6 बॉल 10. 73 वर 1 स्कोर. काय वातावरण बनलेलं आहे. मोनिश पाटील जबरदस्त बॅटिंग केली आहे. 6 बॉल 10. आउटसाइड दिवा बॉल टाकलाय. व्हाईट बॉलने इकडे मात्र सुरुवात होणार आहे. अवांतरच्या स्वरूपात इकडे धाव वाढतीये. 6 बॉल 9ची गरज आहे. महत्व एक धावेचं, महत्व एक बॉलचं. काय वातावरण, काय तो सामना. एकाला रोकायचंय तर दुसऱ्याला ठोकायचंय. प्रेक्षक म्हणतात आहे हा सामना इथे थांबावा, असा रोमांच शेवटपर्यंत चालावा, मॅच शेवटपर्यंत जावी. 6 बॉल 9 रन. 6 बॉल 9 रन. ओ डॉट बॉल आलाय. धाव इकडे पळाली आहे आणि 22च्या रूपात इकडे धाव येणार आहे. धावा कसे येऊ, धावा येणं गरजेचं आहे. फुलल्यांचा बॉल टाकला होता. 1 धाव इकडे मात्र पळून काढली 22च्या रूपात. आता 5 बॉल 8ची गरज आहे. बक्षिस इकडे आलेली आहेत. बक्षिस फलंदाजासाठी आहेत, बक्षिस गोलंदाजासाठी आहेत. चला सामना आता शेवटच्या टप्प्यात जो की आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 5 बॉल बाकी आहेत. 8 धावा इकडे मात्र बनवायच्या आहेत. बघूयात काय होणार आणि काय नाही. धनंजय भिंताडे स्ट्रायकर एंडला तयार. उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका हवेत. जेल होतोय. मॅचने इकडे मात्र कलाटणी घेतली आहे. धनंजय भिंताडे यांना परतावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता, बॉल उडवला.
बॉल जागेवरती उसळला, कव्हर्सला होते खेळाडू तैनात, झालाय झेल. 4 बॉल 8 रन. ऐन मौक्याच्या क्षणी आलेली ही धनंजय भिंताडे यांची विकेट मॅच मध्ये मात्र क्रुशल ठरू शकते, कारण की आता नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला असणार आहे. 4 बॉल 8 पाहिजेत. काय मॅच बनलेला आहे, वाह. असा सामना बघण्यासाठी प्रेक्षक इकडे थांबले होते आणि काय सामना प्रेक्षकांना मात्र इकडे पाहायला मिळाला आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता ज्या रीती हा फटका इकडे खेळला गेला होता, खोलवर टप्प्याचा बॉल जागेवरती उसळला आणि तिकडे मात्र झालाय झेल. मॅचचं कोडा अजूनही सुटलेलं नाहीये. कोण इकडून बाजी मारणार हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारा संघ. युट्यूबवर देखील प्रेक्षकांची गर्दी, मैदानावरही प्रेक्षकांची गर्दी. क्रिकेटचे दर्दी आज वेळापूरमध्ये. मारुती पाटोळे यांनी जर मॅच काढून दिली तर समाधान पताळे, माफ करा, यांनी जर मॅच काढून दिली तर समाधान पताळे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र असणार आहे. 75 वर 2. यावेळेसचा बॉल वाईट बॉल. ही एक धाव इकडे टुचणार आहे. जरी मागच्या बॉलवर विकेट आली आहे तरी देखील मात्र इकडे एक धाव ही जी अवांतरची जुडलेली आहे ही मात्र आठवणार आहे. काय प्रेक्षक आहे बघू शकता आपण ऑन स्क्रीन. सर्व प्रेक्षक स्टँड मध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहे. कोणाच्या हाताची नख मला नाही वाटत आज वापस जाणार आहे. सर्वांची नख इकडे या रोमांचात पूर्णपणे कट. यावेळेसचा बॉल फटका मात्र खेळलाय. 1 रन इकडे मिळून जाईल. दुसऱ्या धावेसाठी येणार नाही. 1 धाव, एकच धाव. 3 बॉल 6ची गरज. 3 बॉल आणि 6 धावेंची इकडे मात्र गरज आहे. मोनिश पाटील 52 वर नॉट आउट आहे. गोलंदाज अप्पा यांनी देखील मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. अप्पा पताळे यांच्या माध्यमातून हे षटक लाजवाब राहिलाय. बट आता शेवटचे 3 बॉल. एक मोठा हिट एकीकडे पाहिजे तर एकीकडे एक चांगला बॉल आणि एक विकेट एकीकडे पाहिजे. काय मॅच आहे. मोनिश की अप्पा 3 बॉल 6 रन. यावेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. टाळ्या अप्पा यांच्यासाठी झालं पाहिजे मंडळी. काय रंग पकडलाय मैच ने. जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त कि मेहनत किए बगैर हासिल तो तक तो ताज नहीं होते. अरे ढूंढ लेना अंधेरे में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. 2 बॉल 6 ची गरज आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही टीमने हार मानलेली नाहीये. अप्पा की मोनिश हा मात्र प्रश्न आहे. येईल का एखादा मोठा फटका की येईल डॉट. 2 बॉल 6 आणि इथे देखील 1 धाव मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इकडे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 1 बॉल 4 रन. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात स्पर्धा, याला म्हणतात प्रेक्षकांची गर्दी. 1 बॉल 4 ची गरज आहे. सर्व वेळापूरकरांना विनंती आहे, ही मॅच जर का तुम्हाला आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4. मोनिश ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीने हाहाकार केलाय तो मात्र स्ट्रायकर एंडला आहे. बॉलिंग मार्क वरती अप्पा ज्यांनी ही मॅच बनवली आहे. 6 बॉल 10 ची मॅच 1 बॉल 4 वर आणली आहे. आता कोण कोणावर हवी ठरणार आहे. टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतोय. जबरदस्त वातावरण इकडे बनलेलं आहे. शेवटचा बॉल 1 बॉल 4 रन. एकाला रोखायचंय तर दुसऱ्याला ठोकायचंय. मोनिशच्या हातात बॅट नाही तर सेमीफायनलला जायची किल्ली आहे. बॉलरच्या हातात बॉल नाही तर सेमीफायनलला हातला जायची किल्ली आहे. 1 बॉल 4 आणि मॅच मात्र इकडे जिंकली आहे अमर भैया रिसवडकर 11. अप्पा आणि अप्पाने सांगितलंय आपला सटीक आहे टप्पा. वा अप्पा वा, मानलं तुम्हाला.
6 बॉल 10 ची मॅच 3 धावेने आपल्या संघाला जिंकून दिलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. समाधान पताळे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचा पुरस्कार. चला सर्व टीम अमर भैया रिसवडकर 11 हा संघ मात्र क्वालिफाय करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रणजित फराटे. रणजित फराटे म्हणतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला रणजित 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 आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबरने मोनिश पाटील